आपण बायोटेक्नॉलॉजी हा नवा धडा सुरू केला होता. आपण हा कोणाला काही बोलायचं आहे का? बर, आपण जो नवा लेसन सुरू केला होता मागच्या वेळेला बायोटेक्नॉलॉजी, लेसनला आपण सुरुवात करूया. वी विल स्टार्ट डिस्कसिंग दॅट चॅप्टर. कारण की तो जरा एकदा बघू आपण आणि इंडेक्समध्ये पण बघूया की त्याच्यानंतर आपल्याला काय काय करायचंय. जितकं जमेल तितकं आपल्या परीक्षेच्या आधी आपण त्यातल्या इम्पॉर्टंट गोष्टी काय आहेत त्या डिस्कस करूया. सगळा धडा नेहमी आपण करतो तसं त्या स्पीडने करणं तर काही शक्य नाहीये, हो की नाही? सो आपण हळूहळू त्यातल्या जे महत्वाचे जे मुद्दे आहेत तेवढे आधी डिस्कस करूया आणि परीक्षेकरता काय महत्वाचे ते पण बोलूया. ठीक आहे? दोन मिनिटं. काम झाले नाही की हळूहळू चाललंय सगळं असं वाटायला लागतं. जसं आपल्याला खूप फास्ट लिहायचं असतं आणि कधी कधी लिहिलंच जात नाही. पेपरमध्ये असं होतं ना, मला खूप फास्ट लिहायचंय पण पेन हळूहळू झालाय किंवा माझं लिहिणं खूप स्लो झालंय असं आपल्याला फील होतं. मग असं वाटतं किती वेळ गेला आई शपथ, आणि माझं अजून एवढंच लिहून झालंय. स्पेशली लँग्वेजेसच्या पेपरला असं होतं, हो ना? आपण खूप अभ्यास करून जातो आणि खूप लिहायचा विचार करून जातो आणि पेपर लिहिताना असं वाटतं अरे एवढा वेळ गेला पण, असं आहे. बरं चला, आपला हा जो लेसन चाललाय सध्या हा सगळ्यात इम्पॉर्टंट लेसन आहे. म्हणजे हा ऍक्च्युअल बायोलॉजीचा लेसन आहे. त्याच्यानंतरचे जे दोन आहेत की नाही बघा, आता आपला हा लेसन आपण डिस्कस करतोय सेल बायोलॉजी आणि बायोटेक. सोशल हेल्थ आणि डिझास्टर मॅनेजमेंट हे जनरल लेसन्स आहेत, जनरल बायोलॉजी लेसन्स. हे दोनही लेसन आहेत ना आपण पटापट पटापट एका लेक्चरमध्ये रॅपअप करून टाकू, कारण की त्याच्यामध्ये सगळे जनरल मुद्दे आहेत. पण हा जो धडा आहे हा खूप इम्पॉर्टंट क्रुशियल लेसन आहे बिकॉज इट डील्स विथ ऑल द इम्पॉर्टंट कन्सेप्ट्स ऑफ सेल डिव्हिजन, मायटोसिस, मिओसिस, सायटोलॉजी, स्टेम सेल्स आपण मागच्या लेक्चरमध्ये सुरू केलं होतं. त्याचे ऍप्लिकेशन्स, बायोटेक्नॉलॉजी, वाय इट इज सो इम्पॉर्टंट. आजकाल तुम्ही बघत असाल तर बायोटेक्नॉलॉजी बायोटेकमध्ये काहीतरी करतोय किंवा MSc बायोटेक्नॉलॉजी अशा वगैरे गोष्टी लोक करतात. तरी आपल्या देशामध्ये त्याला फार, आम्ही जेव्हा कॉलेजमध्ये होतो की नाही, आमच्या कॉलेजमध्ये पण बायोटेक्नॉलॉजी होतं, मायक्रोबायोलॉजी होतं 11वी-12वीला. पण बायोटेक्नॉलॉजी घेऊन पुढे करायचं काय हा खूप मोठा प्रॉब्लेम होता. म्हणजे त्याला आपण म्हणतो ना फील्ड, त्याचं फील्ड काय. जर तुम्ही BSc केमिस्ट्री केलं तर केमिकल कंपन्या तरी असतात, फार्मा कंपन्या असतात, काहीतरी असतं तिथं आपल्या कामाचं ऍप्लिकेशन असतं. जे आपण अभ्यास केला त्याचं काहीतरी आपल्याला तिथं दिसतं ना. बायोटेक्नॉलॉजी करून मी PhD केली पण पुढे जाऊन मला काही करायला जागाच नाहीये तर काय उपयोग आहे त्याचा. असा एक आपल्या देशामध्ये काही वर्षापूर्वी प्रॉब्लेम होता. पण आता तसं नाही, आता खूप गोष्टी बदलत आहेत अँड अवर भारत इज ड्रास्टिकली चेंजिंग, मूव्हिंग टुवर्ड्स टू बी अ डेव्हलप्ड कंट्री. ते आपले मोदी जे आहेत ना त्यांच्याशी, म्हणजे आपण 1947ला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, बरोबर. आता जो पुढचा 2047 येईल, 100 वर्ष. 47 म्हणजे अजून किती वर्ष झाली? 21 वर्ष. पुढच्या 21 वर्षामध्ये आपला देश हा डेव्हलपिंग कंट्री नाही डेव्हलप्ड कंट्रीमध्ये जायला पाहिजे. जर असं आपण बघितलं की पुढच्या 20-21 वर्षामध्ये आपला देश एक डेव्हलप कंट्री होईल तर येत्या पुढच्या 20-22 वर्षामध्ये तुम्हाला खूप स्कोप आहे नवीन नवीन गोष्टी करायला. बिकॉज द कंट्री विल बी चेंजिंग फ्रॉम टॉप टू बॉटम, सगळं बदलून जाईल. म्हणजे जे प्रॉब्लेम होते की हे कसं करू, कुठे करू, ह्याला काही जागा नाही, रिसर्च करायला हे नाही, ह्या सगळ्या गोष्टी बदलतात जेव्हा आपली कंट्री डेव्हलप कंट्री होते, बरोबर. आणि मग ह्या सगळ्याच्या बेसिक आणि फंडामेंटल रिसर्चेस असतात, ह्याला खूप जास्त व्हॅल्यू येते बिकॉज हेच ते रिसर्च आहेत जे नवीन गोष्टीला जन्माला घालतात, बरोबर. फंडामेंटल रिसर्च म्हणजे तो रिसर्च जो बेसिक गोष्टीपासून सुरू होतो, त्याला फंडामेंटल नाव ह्याच्याच करताय. त्याच्यावरती बेस्ट बाकी सगळ्या ऍप्लिकेशन्स, नवीन नवीन डेव्हलपमेंट्स या सगळ्या गोष्टी असतात. म्हणून हे सगळे टॉपिक आपल्याला माहिती पाहिजे, याचं आपल्याला ज्ञान पाहिजे, त्याचं ऍप्लिकेशन कुठे करता येईल ह्याच्या डोक्यामध्ये विचार पाहिजे. अँड फॉर यू पीपल द NEP मे गिव्ह यू सम ऑपॉर्च्युनिटी मे बी इन युअर ग्रॅज्युएशन, की तुम्हाला जे आवडते त्याच्यामधून तुम्ही सिलेक्ट करा. कदाचित तुम्हाला बायोटेक्नॉलॉजी किंवा ह्या संदर्भातले कोर्सेस पुढे करणं इझी जातील, होऊ शकतं. कदाचित मी तेव्हा तुमची बॅचमेट होईल. काहीतरी नवीन काहीतरी असलं आवडलं मला तर मी नक्की अप्लाय करेन त्याच्यासाठी. सो
याचा अर्थ असा आहे, की ही जी ब्रांच आहे बायोलॉजीची, बायोटेक्नॉलॉजी नावातच आहे, बायोलॉजी पण आहे आणि टेक्नॉलॉजी पण आहे. सो इट इज अ मिक्सचर ऑफ बायोलॉजी अँड टेक्नॉलॉजी. आपल्याला माहिती आहे टेक्नॉलॉजी जिकडे-जिकडे आपण वापरतो, आपल्याला इट सेव्हज अवर मनी, इट सेव्हज अवर एफर्ट्स, इट सेव्हज अवर टाईम. बरोबर? पैसे वाचवतं, टाईम वाचवतं आणि एफर्ट्स पण वाचवतं. बघा, तुम्हाला सोपं एक्झाम्पल सांगते मी. आता आपण ह्या टॉपिकचं डिस्कशन करतोय म्हणून एक-एक गोष्ट बोलूया. पूर्वीच्या वेळेला आपल्याकडे स्वयंपाक करताना पाटा-वरवंटा वापरायचे. मी पूर्णपणे ह्या गोष्टीचा रिस्पेक्ट करते, की आपल्या ट्रेडिशनल गोष्टी ज्या होत्या, त्याला एक व्हॅल्यू होती. अजून पण पाटा-वरवंट्यावर वाढलेल्या चटणीची टेस्ट खरंच खूप चांगली असते. मी त्याच्याबद्दल अजिबात बोलत नाही. पण विचार करा, एक गोष्ट करण्याकरता आपल्याला वेळ लागायचा, कष्ट लागायचे. जी व्यक्ती स्वयंपाक करणारी तिला बरं नसेल, तर ते पाटा-वरवंट्यावर वाटण्याचं जे कष्टाचं काम आहे, जे कठीण काम होतं, ते सगळ्यांना जमायचं का? नाही जमायचं. म्हणजे काम अडायचं. आता आपल्याकडे मिक्सर आहेत. तुम्हाला दुसरी, तिसरी, चौथी पासून पण मिक्सर कसं वापरायचं हे बघून माहिती आहे. बरोबर? घरामध्ये जी व्यक्ती स्वयंपाक करणारी आहे तिला बरं जरी नसेल, तरी पण तुम्हाला मदत म्हणून मिक्सर सुरू करून देता येणं शक्य आहे. हां, ह्याला इलेक्ट्रिसिटी लागते. पण 5 मिनिटं पाट्यावर-वंट्यावर रगडण्यापेक्षा 1 मिनिटामध्ये ते पूर्ण बारीक होऊन माझ्याकडे पूर्ण पेस्ट तयार होते. बरोबर? म्हणजे माझे वेळ वाचला, एफर्ट्स वाचले, पैसे वाचले का? पैसे इलेक्ट्रिसिटीमध्ये थोडंसं बिल आलं माझं. पण पैसे कधी वाचले? जेव्हा खूप जास्त सामान आणलं, खूप मोठ्या प्रमाणामध्ये करायचं झालं, तर खूप लोकांना बसून ते त्याच्याकरता लागणारं सामान आणून करायला बसवणं, हे काम माझं वाचलं. एका मिक्सरच्या याच्यामध्ये माझं होऊन जातं काम. सो अशा पद्धतीने ह्या तीनही गोष्टी आपली टेक्नॉलॉजी वाचवते. दुसरं उदाहरण मी तुम्हाला सांगते वॉशिंग मशीन. अजूनही खूप लोकांकडे वॉशिंग मशीन नाहीये आणि वॉशिंग मशीन हे काही बेस्ट सोल्युशन नाहीये. मी स्वतःच तुम्हाला सांगते. माझ्या घरी पण मशीन आहे. पण त्याच्यामध्ये जसे तुम्ही कपडे टाकाल तसेच ते बाहेर येतात. नुसते गोल-गोल फिरून पाण्यामध्ये खेळून बाहेर आलेले असतात ते. कारण की त्यांना कोणी रगडत नाही, धुवत नाही, ब्रश-बिश नसतो. हां, वेगवेगळ्या मशीन्समध्ये वेगवेगळी टेक्नॉलॉजी आहे आणि त्यांच्यामधलं क्लिनिंगचं स्टँडर्ड पण वेगवेगळं आहे. आय एम टॉकिंग अबाउट जनरल 2 सेक्शन असतात ना, म्हणजे एकीकडे वॉशिंग, एकीकडे त्याचं काय बरं म्हणतो आपण त्याला स्पिनिंग. अशा 2 टब असलेल्या सेमी ऑटोमॅटिक मशीनमध्ये मला 10-15 मिनिटं, 20 मिनिटं हे तुम्हाला माझं स्वतःचं उदाहरण सांगते. वॉशिंग मशीन घेण्यापूर्वी मी पण कपडे धुवायचे आणि आपल्याकडे सगळेच आपले आपले कपडे धुतात. असं काही फार मोठं जगावेगळं काम नाहीये. पण रोज कपडे धुणं, ते वाळू घालणं, ते तिकडनं काढणं, सगळ्यात महत्त्वाचं काम आहे तर ते कपडे पिळणं, व्यवस्थित त्यातलं पाणी निघून जायला पाहिजे. हे काम करणं किती कठीण आहे? रोजच्या रोज करणं किती कठीण आहे. म्हणजे दुसरं काहीच काम करायचं नसेल, तर ही सगळी घरातली कामं चांगली करता येतात. पण तुम्हाला बाहेर जायचंय, 4 लोकांना भेटायचंय, काहीतरी वेगळी तुमची स्वतःच्या कामांची लिस्ट आहे. त्यावेळेला ह्या सगळ्या रिकाम्या गोष्टी वाटायला लागतात. हो की नाही? यू टेल मी. मग काय करायचं? मग ही कामं आपल्याला फास्ट करून घ्यायची असतील, तर आपल्याकडे मशीन पाहिजे. द मशीन दॅट विल सेव्ह अवर टाईम, एफर्ट्स अँड मनी. भरपूर पाणी वाचेल आणि 2-3 दिवसाचे कपडे मशीनमध्ये टाकले. आम्ही रोज मशीन नाहीच लावत. एवढे कपडे नसतातच. मशीनमध्ये 2-3 दिवसाचे कपडे टाकले. एकदा ते धुतले गेले, की ते एकदाच वाळू घालायचं काम आहे. ते एकदाच काढायचं काम आहे. सो अशा पद्धतीने आपला खरंच वेळ वाचतो. कामाची क्वालिटी आता डिपेंडिंग अपॉन की मशीन कशी घ्यायची आहे. माझी मशीन 9 वर्ष जुनी आहे आणि खूप चांगली चालू आहे. तर मी तिला का बदलेन? पण आता ज्या टॉप लोडिंग वॉशिंग मशीन आल्यात त्याच्यामध्ये त्यांचे जे बेस असतात ती भांडी क्लिनिंगची, त्याच्यामध्ये ते घासणी सारखं एक स्ट्रक्चर असतं. सो अशा सगळ्या गोष्टी जशी-जशी गरज बदलते टेक्नॉलॉजी पण बदलत जाते. गरम पाणी त्याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता. गरम पाण्यामध्ये कपडे जास्त स्वच्छ निघतात. सो टेक्नॉलॉजी पण बदलत जाते काळाप्रमाणे. म्हणजेच काय? टेक्नॉलॉजी आपल्याला मदत करते. मग ही टेक्नॉलॉजी आपण जर बायोलॉजीमध्ये टाकली तर? हाच विचार बायोटेक्नॉलॉजीमध्ये होतो. त्याच्याकरता तुम्हाला माहिती पाहिजे, की सेल बायोलॉजी काय? म्हणजेच काय? बायोटेक्नॉलॉजी तुम्हाला वापरायची तर वापराल कुठे? बायोलॉजीमध्येच वापराल ना. पण बायोलॉजीची सुरुवात कुठून होते? एका सिंगल सेलपासून होते. आणि त्याला आपण म्हणतो सायटॉलॉजी. एका सिंगल सेलमध्ये असलेल्या मल्टिपल गोष्टी. त्याच्यामध्ये मायटोकॉन्ड्रिया आहे, त्याच्यामध्ये गोल्गी बॉडीज आहेत, त्याच्यामध्ये न्यूक्लियस आहे, त्याच्यामध्ये सायटोप्लाझम आहे, त्याच्यामध्ये एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे, लायझोझोम्स आहेत, बरोबर? त्याच्यामध्ये व्हॅक्युओल्स आहेत, सेल वॉल आहे, सेल मेम्ब्रेन आहे. अनंत गोष्टी एवढ्याशा छोट्याशा सेलमध्ये लपलेल्या आहेत.
DNA, RNA पण आहेत, जीन्स पण आहेत, ATGC स्ट्रक्चर पण आहे. आठवतंय का तुम्हाला? तुम्ही मोठ्यातून छोट्याकडे जेव्हा जाल तेव्हा तुम्हाला समजेल की एका सेलमध्ये पण वस्तूंचा भंडार आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, प्लांट सेल वेगळे, ॲनिमल सेल वेगळे, व्हायरस वेगळे, बॅक्टेरिया वेगळे, फंगस त्याच्याहून वेगळे. आपल्या शरीरामधले बघा, आता तुम्हाला तो धडा होता 8वीला नाही 7वीला तो धडा आहे तुम्हाला, चित्र आहे त्याच्यामध्ये. आपल्या स्वतःच्या शरीरामधले सेल्स बघा, ब्रेन सेल वेगळे, हार्ट सेल वेगळे, न्यूरॉन्स वेगळे, ब्लड सेल्स वेगळे, बोन सेल्स वेगळे, मसल्स वेगळे. सो देअर इज ह्यूज डिफरन्स इन ऑल द थिंग्स दॅट वी हॅव इन अवर बॉडी. म्हणजेच काय, सेल्स मध्ये पण डिफरन्स आहे, पण त्या प्रत्येकाची एक बायोलॉजी आहे, त्यांना त्याचे जीवशास्त्र आहे, कारण सगळेच्या सगळे सेल्स हे जिवंत आहेत. आणि मग त्याच्या स्टडीला आपल्याला सायटोलॉजी म्हणून जेव्हा आपण अभ्यासतो तेव्हा त्याच्यामध्ये आपण सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये बघतो. सी, दिस इज कॉल्ड सेल बायोलॉजी किंवा सायटोलॉजी. म्हणजे काय, स्टडी ऑफ स्ट्रक्चर, टाईप अँड वर्क ऑफ ऑर्गनल्स ऑफ द सेल. म्हणजे वेगवेगळे त्यातले सेल मधले जे काही ऑर्गनल्स आहेत त्याचा अभ्यास. आता ही एक डायग्राम आहे. ही डायग्राम कसली आहे सांगा, माहितीये का तुम्हाला? हे काय आहे, कसली डायग्राम आहे ही? केळीचं झाड आहे, पिकलेली. इकडनं काय आलं, इथे हे काय आलंय, काय पडलंय खाली? विचार करा. काय? अंकुर. मग हा ॲरो बरोबर आहे का? म्हणजे इकडचा एक अंकुर खाली आहे, मग इथून काय येईल, आणि हे काय, मग हे काय, हे काय आणि हे काय? विचार करा आणि मला नंतर सांगा. आपण मागच्या वेळेला जो टॉपिक सुरू केला होता तो होता स्टेम सेल्स. आणि आता जरा ती गोष्ट आपण डिटेलमध्ये बघूया. बघा, आपल्याला सगळ्यांना माहितीये की त्याचं काही चित्र वगैरे मदत करेल सायटोलॉजीचं, आपलं स्टेम सेल्सचं नाहीये, ऑर्गन डेव्हलपमेंटसाठीचं डायरेक्ट. सी, तुम्हाला लक्षात असेल की आपण जेव्हा 6th लेसन केला होता ॲनिमल क्लासिफिकेशन, त्याच्यामध्ये आपण 3 लेअर बोललो होतो, एक्झोडर्म, मेसोडर्म आणि एंडोडर्म. ट्रिप्लोब्लास्टिक, आठवतंय का? ट्रिप्लोब्लास्टिक. आता हे मी तुम्हाला मध्येच कुठून सांगते, ह्याच्याकरता सांगते की हे एम्ब्रियॉनिक स्टेज, म्हणजे एम्ब्रियो जेव्हा आईच्या पोटामध्ये बनतो त्या एम्ब्रियोच्या स्टेजच्या डेव्हलपमेंटच्या स्टेजेसमध्ये हे 3 लेअर जेव्हा बनतात, ह्या 3 लेअर मध्येच आपल्या सगळ्या ऑर्गन्सला बनण्याची कॅपॅसिटी असते. एक्झोडर्म मध्ये आपल्या सगळ्या आउटर मोस्ट गोष्टी आहेत, आपलं बोन्स आहेत, आपली स्किन आहे, अशा आउटर गोष्टी सगळ्या ह्याच्यामध्ये. मेसोडर्म मध्ये सगळे नाजूक अवयव आहेत जे मध्यभागी असतात. आणि एक्झोडर्म, मेसोडर्म आणि एंडोडर्म मध्ये त्याच्याही आतल्या गोष्टी, अशा सगळ्याची रचना थोडक्यात आपल्याला सांगता येते. सांगायचा मुद्दा असा की ह्या सेल्सचं महत्व काय आहे. ह्या सेल्स बघा, आपल्या म्हणजे रिप्रोडक्शनची जी आपली स्टेज असते त्याच्यामध्ये मेलचा स्पर्म आणि फिमेलचा एग हे जेव्हा एकमेकांबरोबर फ्यूज होतात किंवा हे एकमेकांबरोबर जेव्हा काय म्हणू आपण, रिप्रोडक्शनला ह्या स्टेजला आपण म्हणतो मेटिंग, बरोबर की नाही? मेटिंग ज्या वेळेला स्पर्म्स आणि एग्स जेव्हा एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात तेव्हा त्यातनं झायगॉट बनते. एक मिनिट हा. येस, फर्टिलायझेशनची जी स्टेज असते त्याच्यामध्ये एग आणि स्पर्म हे एकमेकांबरोबर फ्यूज होतात. आता तुम्हाला माहिती असेल, तुम्हाला मिओसिस, मायटोसिस हे दोनही शब्द माहिती आहेत, बरोबर की नाही? तर मिओसिस मधनं हॅप्लॉइड म्हणजे अर्धे अर्धे असे स्पर्म्स आणि एग्स
हे फ्यूज होतात, बरोबर. आणि त्याच्यामधनं एक पूर्णच्या पूर्ण एम्ब्रिओ तयार होतो, झायगोट तयार होतो. झायगोट म्हणजे काय असतो, जो असतो पूर्णच्या पूर्ण डिप्लॉइड, म्हणजे त्याच्यामध्ये दोन्हीकडचे अर्धे अर्धे मिळून एक असं त्याचं जे स्ट्रक्चर असतं ते कम्प्लीट असतं, बरोबर. आता या झायगॉट मध्ये दोनही गमेट्सचे जे काही क्रोमोझोम्स आहेत ते आलेले आहेत, म्हणजे त्याचं स्ट्रक्चर कम्प्लीट आहे. पण आता मजा अशी आहे की नुसता एक सेल असून उपयोग नाही ना, नुसता एक सेल असून उपयोग नाहीये. या सेलला मल्टिप्लिकेशन करावं लागतं आणि एका सेलचे होतात 2, दोनाचे होतात 4, चाराचे होतात 16. असं करत करत रिप्रोडक्शनच्या तिसऱ्या दिवशी, म्हणजे ह्याला म्हणतात फर्टिलायझेशन, ह्याला फ्यूज होण्याला म्हणतात फर्टिलायझेशन, एफ फॉर फर्टिलायझेशन. त्याच्या जवळपास तिसऱ्या चौथ्या दिवसापर्यंत इकडे 16 वेगळे वेगळे सेल्स डेव्हलप झालेले असतात. आणखीन थोडीशी डेव्हलपमेंट होते होते 7व्या दिवसापर्यंत हा जो झायगोट असतो तो आईच्या पोटामध्ये अटॅच झालेला असतो. तुम्हाला झालंय का हे सगळं? माहिती म्हणून सांगते, तुम्हाला माहिती असेल तर व्हेरी गुड. झालंय ना. तर एम्ब्रिओ आईच्या पोटामध्ये गर्भपिशवीमध्ये अटॅच होतो आणि मग तिकडनं त्याचं पुढची डेव्हलपमेंट सुरू होते. आता इकडे त्याला आईकडनं, आईच्या ब्लड मधनं डिरेक्टली सगळे त्याला न्यूट्रंट्स मिळतात, सगळे प्रोटीन्स मिळतात, विटॅमिन्स मिळतात. आई जे जे काही खाते सगळं त्याला मिळतं. आईने चॉकलेट खाल्लं तरी पण त्याला चॉकलेट मिळतं. म्हणून सांगतात ना की प्रेग्नन्सीमध्ये काही उलट्या सुलट्या गोष्टी खाऊ नये, स्मोकिंग करू नये, ड्रिंकिंग करू नये. आपल्याकडच्या बायका सहसा असं काही करत नाही, पण आजकाल जे पुरोगामी लोक आहेत ते स्वतःला मॉड म्हणण्याच्या हिशोबाने सगळं करतात. असं करणं चुकीचं का आहे? स्वतःच्या शरीराचं आपण नुकसान करतो. हे सगळं तर नंतरची गोष्ट आहे, पण स्वतःचे अवयव आपण सगळे डॅमेज करून टाकतो. हे लोकांना का कळत नाही मला समजत नाही. स्मोकिंग इंजुरियस आहे सगळ्यांसाठीच आहे, ओके नाही. तो माणसांसाठी, बायकांसाठी, धुरंधर मधल्या हिरोसाठी किंवा तिथल्या मुलीसाठी सगळ्यांसाठी सेमच प्रॉब्लेम क्रिएट करणार आहे. पण त्याचा इनडिरेक्ट इम्पॅक्ट इकडे होतो, कारण की ते अटॅच असतं आईला. तर ह्या स्टेजमध्ये आता 3 लेअर बनतात. ते असतात एक्टोडम, मेझोडम, एंडोडम, बरोबर. ह्या 3 डर्म्स म्हणजे ह्या 3 जे काही लेयर्स बनतात याच्यामधले जे सेल्स असतात त्यांना म्हणतात स्टेम सेल्स. आणि या स्टेम सेल्स मध्ये एक खूप इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे, ती आहे रिजेनरेशन. हे सेल्स स्पेशलाइज्ड सेल्स नाही आहेत. हे सगळेचे सगळे सेल्स कुठल्याही ऑर्गनला डेव्हलप करू शकतात. मग हे स्टेम सेलचं कल्चर आपण ऑब्टेन करायचं आणि त्याच्यापासून आपल्याला जे हवे ते ऑर्गन्स बनवायचे. याला म्हणतात स्टेम सेल कल्चर. एकतर हे एम्ब्रिओनिक स्टेम सेल्स आपल्याला एम्ब्रिओ कडून मिळतात. अजून एक गोष्ट करता येते, त्याला म्हणतात IVF, इन विट्रो फर्टिलायझेशन. तुम्ही ऐकलंय का? तुम्ही आजूबाजूला कधी कधी फिरताना तुम्हाला IVF चे बोर्ड पण दिसले असतील, इन विट्रो फर्टिलायझेशन. ऍड पण येतात. संतती प्राप्तीसाठी तुम्ही प्रयत्न करत आहात का? आमच्या इंदिरा IVF मध्ये या, अशा वगैरे काही काही ऍड असतात, काय काय त्यांची नावं असतात. मी कसली ऍड, मला प्रमोशन नाही करायचं, पण मी कुठेतरी ऐकलं एवढ्यातच म्हणून मला ते आठवलं. तर हे IVF सेंटर काय करतात, इन विट्रो फर्टिलायझेशन, म्हणजे एका काचेच्या पेट्री डिश मध्ये आईच्या पोटातनं एग्स आणि बाबांकडनं स्पर्म्स असं घेतात आणि त्या डिश मध्येच त्यांना एकमेकांना फ्यूज करतात. म्हणजे आता इथे फर्टिलायझेशन कुठे झालं? प्लेटमध्ये. इन विट्रो म्हणजे बाहेरच्या बाजूला, आईच्या पोटात नाही झालंय, हे सगळं बाहेर झालं. आणि इथे तयार झालेला झायगोट मग नंतर आईच्या पोटामध्ये इम्प्लांट करतात आणि मग तिकडे तो बेबी डेव्हलप होतो. त्याला म्हणतात इन विट्रो फर्टिलायझेशन. या प्रोसेसमध्ये पण खूप सारे एम्ब्रिओज बनतात. जो एम्ब्रिओ इम्प्लांट केलाय आणि याच्यापासून बेबी बनलंय ते सोडून बाकी सगळे खाली जे असतात त्या सगळ्यांना पण आपण कल्चरमध्ये वापरू शकतो. एम्ब्रिओनिक स्टेम सेलचं कल्चर म्हणजे काय असतं? स्टोरेज, बरोबर. आणि मग समजा आता माझ्याकडे हा आहे स्टेम सेलचा एक बॉक्स. मज्जा म्हणून सांगते, असं दिसत नाही, पण आता याच्यामध्ये खूप सारे स्टेम सेल्स आहेत, खूप सारे स्टेम सेल्स इथे आहेत. समजा मला हा स्टेम सेल मी इथे घेतला आणि समजा मला रिसर्च करायचं आहे हार्टच्या सेलवरती. तर या स्टेम सेलवरती मी काहीतरी स्पेशल
मला माहिती असलेलं बायोकेमिकल टाकेल. हे याच्यावर टाकल्यानंतर हे सेल्स चेंज होतील हार्टच्या सेल्समध्ये. दुसरा एक सेल घेतला. आता मला रिसर्च करायचंय ब्रेनच्या सेल्सवरती. तर त्याच्यावरती मी दुसरं एखादं बायो एन्झाईम टाकेल. आता ते चेंज होतील ब्रेनच्या सेल्समध्ये. हे असं का होतं? कारण की ते अनस्पेशलाइज्ड सेल आहेत. ते सगळेच्या सगळे सेल्स नॉर्मल सेल्स आहेत. तुम्ही त्यातला कुठलाही सेल घ्या, त्याच्यावर तुम्हाला जे हवंय ते बायोकेमिकल टाका आणि तुम्हाला त्या सेल्स मधनं ते ऑर्गन्स मिळतात. आणि त्या ऑर्गन्सना आणखीन डेव्हलप केलं की ऑर्गन सिस्टीम मिळतात. बघा, म्हणजे ऍक्च्युली ऑर्गन्स कसे मिळतात? आधी ते टिश्यू मिळतात ना. सेल पासून टिश्यू आणि टिश्यू पासून ऑर्गन्स. बघा, हे स्टेम सेल्स आहेत. इथे दिसलेच तुम्हाला, दिसतात डिश मध्ये. ह्याच्यावरती एक केमिकल टाकलं, न्यूरॉन बनला आणि त्याच्यापासून पूर्ण ऑर्गन बनलाय. इकडे इथे काय आहे? आपले स्टमकचे सेल्स आहेत. त्याच्यामधनं पूर्ण डायजेस्टिव्ह सिस्टीम बनवली आहे. इथे लिव्हरचे सेल्स आणि त्याच्यामधनं अख्खं लिव्हर रिजनरेट केलंय. इथे हार्टचे मसल्स आहेत बघा, त्याच्यापासून नवं हार्ट बनलंय. इकडे हाडांचे जे मसल्स आहेत तसे, आणि त्याच्यापासून एक बोन बनलं. सो लाईकवाईज ही आहे कम्प्लीट बायोटेक्नॉलॉजीची कन्सेप्ट. एका सिंपल गोष्टीमधनं, स्टेम सेल्सचा वापर करून त्याच्यापासून नवीन ऑर्गन डेव्हलप करणं आणि ऑर्गन मधनं ऑर्गन सिस्टीम तयार करणं. हे ऑर्गन बनले तर ज्याला गरज आहे तुम्ही त्याला तिकडे लावू शकता की नाही? इतकं सोपं नाहीये. पण इतकं सोपं नाहीये. आणि सक्सेसफुल आहे का? तर तसंही नाहीये. पण ऍटलिस्ट हा एक प्रयत्न आहे एखाद्या माणसाचा जीव वाचवण्याचा. बरोबर? ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन आता ही एक नवीनच गोष्ट आहे. ही एक दुसरी वाव गोष्ट आहे टेक्नॉलॉजीचा वापर करून केलेली. तुम्हाला माहिती असेल, अनेक वेळा काही लोकांना बिचाऱ्या अपघातामध्ये हात किंवा पाय हे सगळं गमवावं लागतं. त्यांच्यासाठी किती भयंकर गोष्ट असेल ती, विचार करा बरं. चालता येत नाही किंवा जन्मभराचं हात पाय ह्याचं अधू होणं म्हणजे किती मोठं नुकसान आहे. मग त्यांच्याकरता ते जयपुरी फूट किंवा हँड असे असतात. तुम्ही ऐकलंय का कधी त्याचं? कुठे कुठे कॅम्प पण असतात. ते असे मोफत वाटले जातात. ज्याला त्याची गरज आहे त्याला ते द्यावे, जेणेकरून लोकांचं बिचाऱ्यांचं आयुष्य परत पूर्वीसारखं थोडंफार का असे ना व्हावं, असं त्याच्या मागचा उद्देश असतो. पण हे सगळं जे असतं ते आर्टिफिशियल हेल्प आहे ना. तुम्ही ते जयपुरी फूट बघितलाय का? तो असा ना स्टीलच्या शू सारखा असतो. आपण पायामध्ये मोठे शूज घालतो की नाही, गमबूट सारखे, तसेच्या तसं ते एक सिस्टीम आहे. त्या पायाला बसवलं की तुम्ही त्याच्यावरती ते पायासारखं म्हणून आपल्याला सपोर्ट करतं. पण जर एखाद्या व्यक्तीला हार्टचा प्रॉब्लेम आहे, एखाद्या व्यक्तीला किडनीचा प्रॉब्लेम आहे, लिव्हरचा प्रॉब्लेम आहे, तर लिव्हर, हार्ट, किडनी हे व्हायटल ऑर्गन्स तुम्ही कसं देणार? त्याचे डोनर हे फार कमी असतात. ऑर्गन डोनेशन आपल्याकडे फार कमी लोक करतात. तुम्हाला माहिती आहे का, त्याला मराठीमध्ये म्हणतात अवयवदान. आपल्याकडे आजकाल आहे तो प्रकार, म्हणजे मृत्यूनंतर आपलं शरीर जाळायचं नाही. हिंदू धर्मामध्ये आपल्याकडे जाळतात की नाही, तर ते न जाळता ते ऑर्गन डोनेट करायला देऊन टाकायचं. मग ते ऑर्गन त्यातनं जे इम्पॉर्टंट आहे ते काढून घेतात आणि मग उरलेलं शरीर काय माहिती हॉस्पिटलमध्येच असतं. ऑर्गन डोनेशनची प्रोसिजर ही वेगळी असते. पण सांगायचा मुद्दा असा, असं केल्यामुळे एखाद्या माणसाचा जीव वाचू शकतो. पण तरी ह्याचं प्रमाण खूप कमी आहे. शिवाय जो ऑर्गन डोनेट करतोय तो माणूस कोण आहे, कसं आहे, त्याला काही रोगबिग झालाय का, हे पण तर बघावं लागतं ना. ज्या व्यक्तीचं वयच 80, 85, 82, 70, 75 आहे, किंवा ज्याला स्वतःलाच डायबिटीज आहे आणि 100 प्रकारचे रोग आहेत, अशा माणसाचे ऑर्गन घेऊन उपयोग काय? तो असे जगामध्ये खूप लोक आहेत ज्यांना या ऑर्गन्सची गरज आहे, आणि ते कुठून तरी दुसरीकडून प्रत्यारोपण करणं म्हणजे ट्रान्सप्लांटेशन करणं ही टेक्नॉलॉजीची एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. ह्यातनं अनेक लोकांचे जीव वाचतात. बघा, डोनर याच्यावरती अवलंबून आहे. मग ह्याच्यामधनं स्किन कोणाला डोनेट करायची? खूप भयंकर आगीमध्ये भाजलेली स्किन ही अतिशय भयंकर भयंकर असते. ते म्हणजे ते स्किन परत बनत नाही ना. अशी आगीत जळलेली जी स्किन असते ती कायमचीच डॅमेज झालेली असते. तिला रिकव्हर नाही करू शकत आपण. मग ते प्लास्टिक सर्जरी करणं किंवा काहीतरी करून त्याला रिप्लेस करणं, अशा गोष्टी कराव्या लागतात.
म्हणजेच ह्या सगळ्यामध्ये आपल्याला एक्स्ट्रा कुठून तरी ऑर्गन मिळालं पाहिजे हे बघावं लागतं. म्हणजेच काय, आपल्याला या ट्रान्सप्लांटेशनसाठी अनेक प्रकारच्या गोष्टी चेक कराव्या लागतात. आता आपल्याला ह्यासाठी ऑर्गन बनवून मिळाले तर तेच डायरेक्ट ट्रान्सप्लांट करणं किती सोपं होईल, असा एक विचार आहे आणि त्या हिशोबानेच ते त्याच्यावरचा रिसर्च करतात. ऑर्गन आणि बॉडी डोनेशन आत्ताच तुम्हाला मी सांगितलं, देहदान, ठीक आहे ना. वेगवेगळ्या रिसर्चसाठी असेल किंवा मेडिकल हॉस्पिटलमध्ये अभ्यासासाठी असेल मुलांच्या, किंवा आपल्याकडे डोळे दान करा ही तर ऍड खूप पूर्वीपासूनच यायची. आपण मरून जातो पण आपले डोळे आपण कोणाला तरी देऊ शकतो आणि आपण जगत जग बघू शकतो. ऐश्वर्या रायची ऍड होती, आम्ही लहान असतानापासून यायची की काय आपले डोळे डोनेट करा, नंतर आपण ब्लड डोनेट करा, अशा अनेक गोष्टींच्या कॅम्पेन तुम्ही बघितल्या असतील. पण ह्याचा विचारच असा आहे की जे आपल्या शरीरामध्ये आहे आणि जे आपण आता मृत्यूनंतर आपल्या काही उपयोगाचं नाही, त्यात जळून जाण्यापेक्षा कोणाला तरी ते मिळू दे बाबा, असा विचार आणि त्यातनं केलेली ती कृती. ठीक आहे, याच्याबद्दलची अधिकची माहिती तुम्ही स्वतः शोधून काढू शकता. मला पर्सनली याच्याबद्दल विचाराल तर माझं मत या बाबतीत थोडंसं वेगळं आहे. आता पुढचं ऑर्गन आणि बॉडी डोनेशन, ह्याच्या पुढचा मुद्दा जो आहे तो आहे आपला बायोटेक्नॉलॉजी. कोणते पण तरी सॉरी, आपण कोणते कोणते ऑर्गन्स डोनेट करू शकतो बघा, सगळंच डोनेट करू शकतो. मग उरलं काय, सगळंच दिलं बघा ना, हार्ट, लंग, लिव्हर, बिवर सगळं. ब्रेन कोणी काढून घेतलं नाही याचा, का बरं? ब्रेन डोनेट करत नाहीत का? रिसर्च साठी वगैरे तो घेऊ शकतात, डिपेंड्स. तर आता बायोटेक्नॉलॉजीमध्ये नक्की काय होतं, ह्या खालच्या महत्वाच्या गोष्टी बायोटेक्नॉलॉजीमध्ये आपण करतो, ह्या इम्पॉर्टंट आहेत फ्रॉम एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू ऑल्सो. मी तुम्हाला मगाशीच म्हटलं होतं, बायोटेक्नॉलॉजी इज हायब्रिडायझेशन ऑफ जेनेटिक अँड बायो, म्हणजे बायोजेनेटिक्स आणि टेक्नॉलॉजी याचा उपयोग आर्टिफिशियल जेनेटिक्सचा, आणि त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो त्या रिसर्चचा. म्हणजे का करायचंय, ह्युमन वेलफेअर म्हणजे माणसांच्या भल्यासाठी करायचंय. ह्याच्यामध्ये सायटोलॉजी आहे, बायोकेमिस्ट्री आहे, मॉलिक्युलर बायोलॉजी आहे, जेनेटिक इंजिनिअरिंग आहे. तुम्हाला इंजिनियर व्हायचं असेल ते पण जेनेटिक इंजिनियर व्हायचं असेल तर तुम्हाला किती चांगला स्कोप आहे. मला बायोलॉजी आवडतं पण मला इंजिनिअरिंग करायचंय, मज्जा ना, मग जेनेटिक इंजिनियर व्हा. आणखीन there is considerable progress mainly in the field of agriculture and pharmacy due to biotechnology. म्हणजे बायोटेक्नॉलॉजी फक्त माणसांच्या प्राण्यांच्या शरीराबद्दलच नाहीये, तर ते ऍग्रिकल्चर म्हणजे शेतीमध्ये तुम्ही काय काय नवीन ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आणू शकता की कमीत कमी त्रासामध्ये जास्तीत जास्त यील्ड मिळेल आणि त्याची क्वालिटी पण चांगली राहील. म्हणजे नुसतंच आपलं ढेरच्या ढेर धान्य मिळतंय पण त्याच्यामध्ये काही कसच नाहीये, मग काय उपयोग ते खाण्याचा, हो की नाही? असं अन्न बनू नये पण मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्या जगाचं पोट भरेल असं आणि चांगल्या क्वालिटीचं, चांगल्या दर्जाचं, हे शोधण्याकरता बायोटेक्नॉलॉजी काम करते. त्याच्यामध्ये नवीन नवीन प्रयोग केले जातात आणि त्यातनं नवीन नवीन सुधारणा होतात. बघा, इन फार्मसी एक्सपेरिमेंट्स फॉर प्रोडक्शन ऑफ अँटीबॉडीज, विटामिन्स, हॉर्मोन्स लाईक इन्सुलिन हॅव बीन सक्सेसफुल. इन्सुलिन हॉर्मोन तुम्हाला आता सांगते मी मजा. आपल्या शरीरामध्ये इन्सुलिन आपल्या सगळ्यांच्या पोटामध्ये आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स ऑफ पॅन्क्रियाज, म्हणजे आपला जो पॅन्क्रिया आहे त्याच्यामध्ये स्पेशल टाईपचे सेल्स आहेत, बीटा सेल्स ऑफ आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स ऑफ पॅन्क्रियाज, त्याचं नाव याचं एवढं मोठं नाव आहे ते. त्या ठिकाणी ते इन्सुलिन बनतं. पण जेव्हा त्या सेल्सला काही प्रॉब्लेम येतो तेव्हा हे इन्सुलिन सिक्रेट व्हायचं कमी होतं. इन्सुलिन कमी प्रमाणामध्ये आलं म्हणजे काय झालं, ह्याचा अर्थ असा आहे की आपल्या शरीरामधली जी काही शर्करा आहे ती युरिन वाटे बाहेर निघून जाईल, मग आपोआप शरीरात थकवा येईल. थकवा आला याचा अर्थ काय आहे की पुन्हा अन्न खायची गरज पडली. पण प्रत्येक वेळा तुम्ही जेव्हा वॉशरूमला जाल तेव्हा तुमच्या बॉडीमधली शुगर बाहेर पडणार आहे, जी की नाही पडायला पाहिजे. याचाच अर्थ असा आहे की इन्सुलिन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. पण जर ते आपलं शरीर बनवू शकत नसेल तर मग काय करायचं, आजारी पडायचं आणि मरून जायचं? नो. मग इन्सुलिनवरती वेगवेगळी औषधं आहेत, म्हणजे डायबिटीस कंट्रोलच्या गोळ्या आहेत. खूप जास्त शुगर झाली तर मग त्याचं इंजेक्शन पण घेतलं जातं इन्सुलिनचं. सो अशा पद्धतीने, आणि हे इन्सुलिन बाहेरून बनवणं म्हणजे बायोकेमिकली बनवणं आणखीन चांगलं की नाही.
अशा पद्धतीने आपण हे बाहेरून बनवलं तर अनेक लोकांना त्याचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होतो. स्पेशली भारतासारख्या देशामध्ये जिकडे-तिकडे लोकांना फार डायबिटीजच्या केसेस बघायला मिळतात. आपण फार गोड खातो आणि आपल्या जेवणामध्ये गोडामध्ये पण साखरेचं प्रमाण असतं. जेव्हा की आपल्याला माहिती आहे की साखर चांगली नाहीये. हे मी तुम्हाला एवढं ज्ञान देते आणि माझ्या घरी पण मी खूप फ्रिक्वेंटली म्हणजे आपल्याकडे आपल्याला ती सवय असते. खीर केली, साखर टाकली. शिरा केला, साखर टाकली. ॲक्चुअली प्रत्येक गोष्टीमध्ये आपण खरं तर साखर वापरताना विचार करायला पाहिजे. साधा आपण चहा करतो, त्यातही तर आपण साखरच टाकतो. खूप मला माहिती आहे, की याच्याऐवजी मला गुळाचा वापर करायचा आहे. पण प्रत्येक ठिकाणी गुळ वापरता येत नाही. कधी तो दूध खराब होऊन जातं, तो चहा नासून जातो, केलेला शिरा वेगळाच होऊन जातो. गुळाचे पण काही आजकाल भरवसा नाहीये, कुठला गुळ कशा पद्धतीचा असतो, हो की नाही? सो ह्या सगळ्यामधनं आपण काय करतो, प्रिफर करतो साखरच बरी आहे. मला माहिती तरी आहे काही प्रॉब्लेम येणार नाही. रेसिपी तर चुकणार नाही. पण ह्या सगळ्यामुळे आपल्याकडे भारतामध्ये गोड खाण्याचं प्रमाण आणि त्याच्यामधलं पण साखरेचं प्रमाण खूप जास्त आहे. त्याच्यामुळे इन्सुलिनचा प्रॉब्लेम आपल्याकडे खूप मेजर आहे. मग ही जी बाहेरनं आपण इन्सुलिन डेव्हलप करतोय आणि लोकांना देतो, त्याच्यामुळे किती लोकांचं भलं झालंय. पण खायच्या सगळ्या गोष्टी योगर्ट बनवणं. योगर्ट म्हणजे दही. तुम्हाला आठवतंय ना 2 वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यामध्ये आपण टाकले होते मायक्रोब्स. ते योगर्ट होतं. use of productivity of cells, example production of antibiotics and vaccines. ह्याच्यामध्ये खूप मोठं योगदान आहे बायोटेक्नॉलॉजीचं. वेगवेगळे अँटीबायोटिक बनवणं आणि वॅक्सिन बनवणं. यूज ऑफ बाहेरनं प्रोटीन्स त्याच्यामध्ये टाकणं आणि जे काही डीएनए मधले प्रॉब्लेम्स जेनेटिक डिसऑर्डर्स आहेत त्याला रिपेअर करणं. डेव्हलपमेंट ऑफ प्लांट्स अॅनिमल्स अँड प्रोडक्ट्स ऑफ डिझायर्ड क्वालिटी बाय जीन मॅनिप्युलेशन. ओ आता हे बघा कसं आहे. समजा एखादं झाड आहे ते वर्षातनं एकदाच आपल्याला फळं देतं. तर त्या झाडाच्या जेनेटिक मेकअपमध्ये जर मी काही चेंज केला आणि वर्षातनं 2 वेळा तरी ते किंवा 3 वेळा तरी त्याने फळं द्यावी असा बदल केला, तर आपण त्याला काय म्हणतो? एक मिनिट. हां, सॉरी. तर ह्याच्यामध्ये काय बरं मी सांगत होते मध्येच? हां, तर त्या झाडाला 2 किंवा आता बघा ना आंबे. हां यार, वर्षातनं एकदाच आंबे येतात. वर्षभर वाट बघावी लागते. भरपूर आंबे खाऊन घ्या. मग जर असा विचार केला, की प्रत्येक सीझनमध्ये आंबे मिळाले तर? बघा मी एक म्हणते तुम्हाला. म्हणजेच काय त्या झाडाच्या जेनेटिक मेकअपमध्ये बदल करायचा. वर्षातनं कधीही आंबे आले तरी माझ्या झाडाचे आंबे मी खाऊ शकते की नाही? अर्थात हे जे काही आपण करतोय ना, मी तुम्हाला आणखी एक त्याचा मुद्दा सांगते. हे जे काही आपण करतोय ना, हे आपण निसर्गाच्या विरुद्ध करतोय. हं. त्याच्यामुळे आपण काय करतोय? एक प्रकारे निसर्गाला बदलतोय. निसर्ग बदल बघतो, बघतो, बघतो आणि मग त्या बदलाचा दुष्परिणाम एकदम आपल्याला भोगायला लावतो. तुम्हाला त्याचं उदाहरण सांगते मी. हे सगळं तुम्ही नक्की अभ्यासा. पण त्याची एक खरी बाजू तुम्हाला माहिती असायला पाहिजे. आपल्याकडे आपण लोकांना जिवंत ठेवण्याकरता खूप वेगवेगळी गोळ्या, औषधं, सलाईन देतो. खूप भयंकर ट्रीटमेंट देतो आपण लोकांना बघा. मी ही गोष्ट अगदीच समजू शकते. ज्या लोकांवर आपलं प्रेम आहे, जे आपल्यापासून कधीच दूर होऊ नये, कोणी असू दे तिथे. आई, बाबा, आजी, आजोबा, मित्र कोणी असू द्या. आपल्याला माहिती असतं कोणी आजारी पडलं की त्याला किती त्रास होतो. तो बरा व्हावा म्हणून आपण वाटेल त्या गोष्टी करतो. पण एका विशिष्ट वयानंतर जेव्हा शरीर आपली सगळी शक्ती गमावून टाकतं, त्यावेळेला अनेक गोळ्या औषधं घेऊन आपण बघतो आपल्या आजूबाजूला खूप लोकं गोळ्या औषधांच्या भरोश्यावर जगत असतात. खरं आहे की नाही मला सांगा? त्यांचं जगणं जे आहे ते एक प्रकारे औषधांच्या वरच चाललेलं असतं. खातात, पितात, फिरतात, हसतात, बोलतात सगळं नॉर्मल असतं त्यांचं. पण गोळी घेतली नाही की त्यांचं सगळं बिनसून जातं. ह्याचं कारण काय आहे, की शरीर जे आहे ते एका इंजिनवर चाललंय आणि ते इंजिन आहे औषध गोळ्या.
अशा पद्धतीने ऍक्च्युली जर प्रॅक्टिकली बघितलं, सॉरी मी तुम्हाला जे सांगते ते एकदम स्पष्ट सांगते, प्रॅक्टिकली बघितलं तर जेव्हा शरीराला एखादा आजार होतो, एखादी व्याधी होते, तर त्या व्याधीमुळे ते शरीर तिकडे संपलं पाहिजे. नैसर्गिक मृत्यू येण्याचं ते एक सगळ्यात मोठी बेसिक गोष्ट असते. खाली त्या छोट्या डब्यामध्ये असेल, ती एक खूप नैसर्गिक क्रिया आहे. हा, पण जर आपण ती थांबवली आणि अनेक गोष्टी, अनेक गोळ्या औषधं घेऊन घेऊन आपण ते शरीर जिवंत ठेवण्याकरता त्याच्यावरती प्रयोग केले, आणि हे सिद्ध प्रयोग आहेत, हे काय तुम्ही किंवा मी करत नाही, डॉक्टर सांगतात ते आपण करतो. पण ह्याचा अर्थ असा आहे की आपण शरीराची कॅपॅसिटी वाढवतोय. जन्मदर वाढणं आणि मृत्यूदर घटणं हे तुम्ही ऐकलं असेल, बरोबर? ह्याच्यामुळे जनसंख्या वाढत चाललेली आहे, आणि वाढलेल्या जनसंख्येमुळे ती पण अशा प्रकारची, म्हणजे खूप हेल्दी लोक आहेत, स्ट्रॉंग लोक आहेत, आणि ते आहेत आजूबाजूला, तर काही वाटत नाही. पण अशा पद्धतीने असलेले जे लोक असतात ते बिचारे, खरं सांगायचं तर, अगदी खऱ्या भाषेत सांगायचं तर, ते बिचारे रोज जगत असतात आणि रोज मरतही असतात, हो की नाही? म्हणजे अशा पद्धतीने जेव्हा आपण आजूबाजूला लोक बघतो तेव्हा प्रश्न पडतो की मग ही टेक्नॉलॉजी आपण त्यांना वाचवतो खरे, पण त्यांचे त्रास कमी होऊ शकत नाही, येतात ना, ते होतातच. दुसरं महत्वाचं, जेव्हा कोरोना आला, तुम्ही बघितलं का, त्या सगळ्या लोकांना, किंवा असे लोक ज्याच्यात त्यांना बिचाऱ्यांना माहित पण नव्हतं, की ते अगदी यंग होते, छोटे होते, पण त्यांची बॉडी रेजिस्ट नाही करू शकली तो इम्पॅक्ट किंवा तो अटॅक, असे सगळेच्या सगळे लोक जग सोडून चालले गेले. आणि याच्यामध्ये प्राणी पण होते, बरं, असं पण नाहीये, कारण हा कोरोना हा व्हायरस होता, बरोबर, सजीवांवर अटॅक करणारा. तर बायोटेक्नॉलॉजी ही माणसांना त्यांचं आयुष्य जगण्याकरता मदत करते, ह्याच्यामध्ये मला 1000% अजिबात कुठलीही शंका नाहीये. पण त्याचबरोबर मी तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगते, ही टेक्नॉलॉजी आहे, याच्या भरोश्यावर आपलं आयुष्य कधीही पूर्णपणे राहू शकत नाही. स्वतःला चांगलं ठेवणं, हेल्दी ठेवणं आणि स्वतःच्या शरीराची काळजी घेणं, हे सगळ्यात पहिलं काम आहे, हो की नाही? ही टेक्नॉलॉजी आहे, हा सपोर्ट आहे, हे आपलं आयुष्य असू शकत नाही. पण असे प्रयोग शास्त्रज्ञ करतात. टोमॅटो पोटॅटोचं मिळून टोमॅटो, म्हणजे पोमॅटो, म्हणजे पोटॅटो म्हणजे बटाटा, टोमॅटो म्हणजे टमाटा, टमाटा आणि बटाटा या दोघांचं मिळून टोमॅटो असं काही बनतंय का? म्हणजे कळलं का तुम्हाला? अशा अनेक गोष्टी, जीन मॅनिप्युलेशन, जीन्स म्हणजे ज्याच्यामध्ये आपलं मेकअप आहे, आपण कसे बनू, ह्याचा सगळा जेनेटिक मेकअप ज्या ठिकाणी आहे, तेच बदलून टाकलं, तर मग ती सगळी सिस्टीमच बदलेल की नाही? हे सेल्युलरच्या, सेल्सच्या, न्यूक्लियसच्या जेनेटिक लेवलला जाऊन केलं जातं. आणि ट्रस्ट मी, ही खूप मस्त टेक्नॉलॉजी आहे. म्हणजे तुम्ही जितका त्याचा विचार कराल ना, तितकं तुम्हाला समजेल की हे खूप डीप सायन्स आहे, आणि हे ग्रेट सायन्स आहे. आय रिअली रिस्पेक्ट इट, आय अप्रिशिएट इट. यूज ऑफ जेनेटिक अँड नॉन जेनेटिक टेक्निक्स. Non-genetic biotechnology involves use of either cell or tissue culture, production of hybrid seeds. हायब्रिड सीड्स तर आपण अनेक, आजकाल तर तुमच्या शेतांमध्ये पण हायब्रिड सीड्स असतील. आहे का कोणाच्या शेतामध्ये वापरलेल्या? कोणी सांगा बरं जरा आम्हाला, काय अनुभव आहे का तुम्हाला? आजकालची जी बियाणं आहेत ती आधीच्या बियाणांपेक्षा वेगळी असतात असं मी ऐकलंय, हो का? येस मॅम. मग कशी काय वेगळी असतात ती? काय वेगळं असतं त्याच्यात? मॅम, ते म्हणजे आपण शेतात ना जास्त खत ते टाकतो आणि ते रसायनाने पूर्ण बनलेले असतात म्हणून. म्हणजे आता आपल्या ज्या बिया आहेत त्या बियांमध्येच अशी काही आपण मॅजिक टाकलेली आहे की त्यांना आणखीन काही वेगळं टाकायची गरज नाही, आणखीन वेगळी खतं टाकायची गरज नाही. आपण बिया तशा स्ट्रॉंग बनवल्यात की अरे या रे, कोणी येतंय आम्हाला मारायला, बघतोच आम्ही, हो की नाही? अशा पद्धतीने वाढतात, करेक्ट की नाही? सो बघा, ग्रेट आहे. म्हणजे पूर्वी या बियांना टिकवणं, त्यांना नीट सांभाळणं, चांगल्या कस असलेल्या, हे एक टास्कच असायचं, पण आजकाल त्या जास्त दिवस टिकवता पण येतात. नाव बेनिफिट्स ऑफ बायोटेक्नॉलॉजी. बायोटेक्नॉलॉजीचे फायदे काय आहेत? इट हॅज बिकम पॉसिबल टू इन्क्रीज द पर हेक्टर यील्ड. बरोबर की नाही? एका हेक्टरामध्ये किती आपल्या क्रॉपचं उत्पन्न आहे, शेतीचं उत्पन्न वाढवण्याकरताचा वापर केला जातो, कारण की टेक्नॉलॉजी फास्ट काम होतं. Expenses of disease control have minimized since development of resistant variant varieties. म्हणजेच काय? डिसीज कंट्रोल करायचं आपल्याला,
बरोबर. ड्यू टू डेव्हलपमेंट ऑफ फास्ट फ्रूट सेटिंग व्हरायटीज यील्ड पर ॲनम हॅज बीन इन्क्रीज्ड. फळं पण मोठ्या प्रमाणामध्ये मिळवल्यामुळे त्यांचं उत्पन्न वाढलंय. म्हणजे हा पूर्णपणे शेतकऱ्यांना मदत करणारा मुद्दा आहे. बघा, शेती करणं हे अजिबात सोपं काम नाहीये. तुम्ही किती पण तिथे कष्ट केलेत तरी पण ना ऊन, ना पाऊस, ना वारा आपल्या हातात काही नाहीये. म्हणजे जे नुकसान होणार आहे ते असेही होणार आहे. पण मग जेव्हा आपल्याला ते उत्पन्न मिळेल, ते मॅक्झिमम कसं मिळेल ह्याचा आपण विचार करायला पाहिजे की नाही? आता पण बघा ना, किती सगळ्या झाडांना छान मोहर आलंय आणि रोज काळे ढग जातात येतात. बरोबर. म्हणजे हे सगळे बदल आपल्या आजूबाजूला होत असतात, ते आपण बघत असतो. म्हणून त्याच्यातनं आपल्याला या प्रॉब्लेमचं सोल्युशन काढायचंय 5 मिनिट. डेव्हलपमेंट ऑफ स्ट्रेस रेझिस्टंट व्हरायटीज विच कॅन विथस्टँड व्हेरिएबल टेम्परेचर, वॉटर स्ट्रेस, चेंजिंग फर्टिलिटी ऑफ सॉइल एक्सेट्रा हॅज बिकम पॉसिबल. म्हणजेच काय, वेगवेगळ्या पद्धतीने आपण ज्या काही बिया वापरतोय किंवा सीड्स वापरतोय ते स्ट्रेस रेझिस्टंट आहेत. म्हणजे तापमान, पाण्याचं किंवा फर्टिलिटीचं, जमिनीचं ह्यातलं कोणत्याच गोष्टी त्याच्यावर फारसा परिणाम होणार नाही आणि चांगलं उत्पन्न ते सगळ्यांनाच देतील अशा पद्धतीच्या बिया आपण वापरतोय. आता कमर्शियल ऍप्लिकेशन्स ऑफ बायोटेक्नॉलॉजी. क्रॉप बायोटेक्नॉलॉजी क्रॉप्स मध्ये वापरतोय आपण. आपल्याला त्याचं यील्ड आणि व्हरायटी वाढवायची. हायब्रिड सीड्स कशामध्ये वापरतोय हायब्रिड सीड्स आपण? जीन्स ऑफ 2 डिफरंट क्रॉप्स. जसं मी तुम्हाला म्हटलं होतं टोमॅटो, पोटॅटो, टोमॅटो. बरोबर. जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स, पूर्णपणे वेगळेच मॉडिफाय केलेलेच क्रॉप्स आहेत. म्हणजेच काय, तुम्ही आता बघितलं असेल, काय बरं म्हणता येईल त्याला, जेनेटिकली मॉडिफाईड. आजूबाजूला बघा, पावसाळ्यामध्ये स्पेशली हा प्रॉब्लेम असतो. पावसाळ्यामध्ये खूप सारं गवत उगवतं आणि हे गवत आपल्या चांगल्या झाडांना पण त्रास देतं, काँग्रेस सारखं गवत. मग आपल्या ज्या जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स आहेत ते ह्या सगळ्यांबरोबर फाईट करून स्वतःला सर्व्हाइव्ह करू शकतात. त्यातलं काही काही उदाहरण आहेत बीटी कॉटन. बघा, अ जीन हॅज बीन आयसोलेटेड फ्रॉम द बॅक्टेरियम बॅसिलस क्युरिंजिनियस अँड इंटिग्रेटेड विथ द जेनम ऑफ कॉटन. म्हणजे या कॉटनच्या सीड्स बरोबर या बॅक्टेरियाचं आपण काय केलंय, आयसोलेशन केलंय. दार बंद कर ना, केवढा आवाज आहे. सॉरी. आमच्याकडे बरं नसल्यामुळे बऱ्याच लोकांना येतात जातात ते काय काय करत राहते तिकडे, ओरडावं लागतं. सॉरी बॉईज. सो ही काळ्या काळ्या रंगाचे पण भरीत करतात, पण चव मध्ये फरक आहे. म्हणजे ही थोडीशी गोडसर असतात चवीला. सो बीटी ब्रिंजल व्हरायटी इज डेव्हलप्ड बाय युझिंग जीन आयसोलेटेड फ्रॉम द बॅसिलस. हे तेच आहेत वरचे, क्युरिन जेनेसिस. This improved variety of brinjal kills the pest in the same way as the BT cotton. म्हणजे काय, त्याच्यावरती जे काही पेस्ट असतात, पेस्ट म्हणजे कोण, किडे, त्याला मारून टाकतं ते आणि चांगलं ग्रो होतं. गोल्डन राईस, गोल्डन कलरचा येतो. A gene synthesizing the vitamin A, beta carotene has been introduced in the variety of rice. बीटा कॅरोटीन, तुम्हाला माहितीये का बीटा कॅरोटीन म्हणजे ऑरेंज कलर. आपले जे ऑरेंज असतात की नाही, ऑरेंज म्हणजे सॉरी ऑरेंज नाही, आपले जे गाजर असतात त्याला जो ऑरेंज कलर असतो तो त्यातला कॅरोटीन, बीटा कॅरोटीन नावाच्या काइंड ऑफ अशाच कलरच्या पिगमेंटमुळे असतो. तर अशा पद्धतीने त्या व्हिटॅमिन ए आणि ह्या सगळ्याला त्याच्यामध्ये ऍड करून त्याचा कलर थोडासा गोल्डनिश केला, तर ती एक नवीन राईसची हे तयार झाली आहे. काय बरं म्हणतात त्याला, व्हरायटी. मग हर्बिसाइड टॉलरंट प्लांट्स, हर्बिसाइड वीड्स ऑलवेज अफेक्ट द ग्रोथ ऑफ मेन प्लांट. असं मी मगाशीच तुम्हाला म्हटलं, आपण जेव्हा शेतात एखादं रोप लावतो आणि स्पेशली पावसामध्ये ते एवढ्या आजूबाजूला नको असलेल्या एवढ्या प्रकारच्या वनस्पती येतात, त्याच्यामध्ये ती मोठी पानं, छोटी पानं, दुर्वा काही येतं आणि त्या सगळ्यामुळे आपल्या मेन उत्पन्नाला त्रास होतो. इफ हर्बिसाइड्स आर यूज टू डिस्ट्रॉय द वीड्स, हर्ब म्हणजे या शब्दाचा अर्थ आहे प्लांट, साइड म्हणजे मारणार. असं तुम्ही काही केमिकल टाकलं ज्याच्यामुळे आपले ते हर्ब्स मरतील,
त्याच्यामुळे आपले मेन क्रॉप पण अफेक्ट होतात ना, त्यांच्यावरती पण तो परिणाम होतो, कारण ते आणि हे शेवटी रोपच आहेत. मग या हर्बिसाइड्सला टॉलरंट प्लांट, म्हणजे त्या प्लांटच्या सीडमध्येच असं काही टाकावं ज्याच्यावर या हर्बिसाइडचा काही परिणाम होणार नाही. म्हणजेच काय, ज्यांना मारायचे तेच मरतील. मग हे बायो फर्टिलायझर्स, बायोलॉजिकल फर्टिलायझर्स, बायो फर्टिलायझर्स हे काय करतात, फर्टिलाइज करतात. केमिकल फर्टिलायझर लावायच्या ऐवजी आपण हे टाकायचे, त्याच्यामध्ये ते नायट्रोजन फिक्सेशन करतात आणि आपली माती इम्प्रूव्ह करतात. त्याच्यामध्ये नायट्रोजनचं प्रमाण वाढलं की प्रोटीन जास्त कंटेंट असलेले पदार्थ आपल्याला मिळतात. त्याच्यामध्ये रायझोबियम, ॲझिटोबॅक्टर हे सगळे त्यातले हिरो आहेत. हे त्या वेगवेगळ्या, स्पेशली आपण जे लेग्युमिनस प्लांट्स वापरतो ना, कडधान्य, त्यांच्या मुळांमध्ये यांच्या कॉलनीज असतात आणि ते मातीमध्ये राहून त्याला भरपूर नायट्रोजन देतात. नंतर ॲनिमल हजबंड्री. ह्याच्यामध्ये काय करतो आपण, याच्यामध्ये आपल्याला ॲनिमल्स रिअर करायचे आहेत, म्हणजे काय, त्यांचं कमर्शियल उत्पन्न मिळेल अशा पद्धतीने त्यांना वाढवायचे. मग गाई, म्हशी, बकऱ्या, कोंबड्या, तुम्ही जे काही करणार, किंवा फिशरी हे पण त्याच्यामध्ये येतं. त्यांचं तुम्हाला उत्पन्न वाढवायला पाहिजे आणि त्यांना तुम्हाला नीट सांभाळायचंय, त्यांना आजारी बिजारी नाही पडू द्यायचे. मग त्याच्यामध्ये तुम्ही काय करणार, त्यांची क्वालिटी आणि क्वांटिटी दोनही चांगले मेंटेन राहायला पाहिजे. ते आजारी नाही पडले पाहिजे आणि त्यांनी चांगल्या प्रतीचं ब्रीड पण द्यायला पाहिजे. ह्युमन हेल्थमध्ये तर त्याचा खूप महत्वाचा वापर आहे. डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट ऑफ डिसिजेस. एखाद्या व्यक्तीला आजार काय झालेला आहे आणि त्याच्यावर ट्रीटमेंट काय करायची आहे, ह्या सगळ्यामध्ये ना बायोटेक्नॉलॉजीचा खूप वापर होतो. तुम्हाला माहितीये का, आजकाल ऑपरेशन करताना AI वाले ऑपरेशन किंवा रोबोटिक ऑपरेशन्स केले जातात. त्याच्यामध्ये काय रोबो ऑपरेशन नाही करत, पण रोबोटिक हँड असतो एखाद्या इन्स्ट्रुमेंटचा, किंवा एखाद्या वस्तूला ऑपरेट करण्यासाठी डॉक्टरांना मदत करण्याकरता काही मायन्यूट ठिकाणी ऑपरेशन करताना चुका होऊ शकतात. जिकडे डॉक्टरांचं लक्ष आहे त्यांना मदत करण्याकरता तिथे चांगली टेक्नॉलॉजी पाहिजे, जी त्यांना मदत करेल आणि मायन्यूट, अगदी छोट्या छोट्या पेशीपर्यंत त्याची ट्रीटमेंट बरोबर होईल. ह्याच्यासाठी ते मदत करतं. म्हणजे त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजीचा वापर आहे. मी तुम्हाला बरोबर सांगते बरं का. ह्या सगळ्याचं तुम्ही नंतर वाचा, कारण आपल्याकडे एवढा वेळ नाहीये सगळं डिटेल बोलायला. पण वेगवेगळ्या डिसिजेसचे डायग्नोसिस, म्हणजे तुम्हाला कळलं पाहिजे की झालंय काय, रोगाचे निदान करणे. एड्स झालाय, TB झालाय, डेंग्यू झालाय, मलेरिया झालाय, काय झालंय हे कळण्याकरता, त्याचं अनालिसिस करण्याकरता, हा माणूस कशामुळे आजारी पडलाय हे कळण्याकरता टेक्नॉलॉजी वापरली पाहिजे. त्यात ही पण टेस्ट करा, ती पण टेस्ट करा, दोघंही निगेटिव्ह आल्या का मग तिसरी टेस्ट करा. असं करून तो माणूस ऑलरेडी वैतागलेला असतो त्याच्या रोगाला, त्याला बरं व्हायचं असतं. मग टेक्नॉलॉजी मदत करते. व्हेरियस मेडिसिन्स आर युज्ड फॉर द ट्रीटमेंट ऑफ डिसिजेस. वेगळ्या वेगळ्या मेडिसिन्स त्याच्यामध्ये वापरतो आपण. हॉर्मोन्स. तुम्हाला माहितीये का, आजकालच्या जनरेशनमध्ये मुलींच्या बाबतीमध्ये एक खूप कॉमन डिसीज आहे, त्याला काय बरं म्हणतात, PCOD. म्हणजेच हे तुम्हाला माहितीये ना, तुमचं रिप्रोडक्शनचं लेसन तुम्हाला झालेलं आहे. ते फॉलिकल डेव्हलप होतं, मग त्यातनं एक रिलीज होतं. पॉलिसिस्टिक ओव्हरी डिसीज म्हणतात त्याला, PCOD. म्हणजे तुमच्या ओव्हरीमध्ये सिस्ट तयार होतात, म्हणजे अशा छोट्या छोट्या गाठी तयार होतात. मग ही प्रोसेस जी आहे सगळी रिप्रोडक्शनची, सगळी गडबड होऊन जाते. मेन्स्ट्रुअल सायकल इरेग्युलर होते, पोटामध्ये दुखतं, कधी कधी पायामध्ये क्रॅम्प्स येतात, आणि ह्या सगळ्याचं कारण की हॉर्मोन्स इम्बॅलन्स आहे. मग अशा सगळ्या याच्यामध्ये आपल्याला त्याला हेल्प होईल अशी टेक्नॉलॉजी वापरून बरं करायचं असतं. वॅक्सिन्स आणि वॅक्सिनेशन. वॅक्सिनेशन म्हणजे इंजेक्शन देणं आणि वॅक्सिन्स बनवणं, ह्या दोनही गोष्टी खूप मेजर आहेत. आता कोरोनाचं वॅक्सिन आपल्या देशामध्ये जे बनलं होतं ते आपल्या स्वतःला तर आपण वापरलंच, आपल्या देशात सगळ्यांना, पण आपण इतर देशांना पण ते दिलं. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण ते बनवू शकलो कारण आपल्याकडे टेक्नॉलॉजी होती, बरोबर. ह्याच्याकरता आपल्याला मेडिसिन्स मध्ये त्याचा वापर केला जातो. एडिबल वॅक्सिन्स, आपण जे खाऊ शकतो असे. ह्याच्यामध्ये तुम्ही आयुर्वेदिक मेडिसिन्सचा पण वापर करू शकता. ट्रान्सजेनिक पोटॅटोज इंजेक्ट व्हायरस इन द प्लांट, आयसोलेशन ऑफ द डिझायर्ड जीन फ्रॉम द ह्युमन पॅथोजन. म्हणजे असे बटाटे बनवायचे की ते खाल्ल्याने आपण आजारी पडणार नाही. एखाद्या व्हायरसचं, समजा कोरोना व्हायरसचं ह्याच्यामध्ये आपण टाकलं, इंजेक्ट केलं त्या प्लांटमध्ये, तर तो काय करेल, व्हायरस इन्फेक्ट द पीसेस ऑफ पोटॅटो लिव्स, त्याच्यात त्या पानांना तो इन्फेक्ट करेल. एंटायर प्लांट इज डेव्हलप फ्रॉम द लीफ पीसेस containing the genes of human pathogen.
मग त्या पूर्ण पानांमध्ये आपल्या पूर्ण बॉडीमध्ये जे पॅथोजन्स आहेत त्यांना मारणारं म्हणजे लीफ पीसेस कंटेनिंग जीन्स ऑफ ह्युमन पॅथोजन आपल्या बॉडीमध्ये इम्पॅक्ट करतील असे सगळे जीन्स त्याच्यामध्ये येतील. कन्झम्पशन ऑफ रॉ पोटॅटोज हेल्प्स टू डेव्हलप इम्युनिटी अगेन्स्ट दॅट पॅथोजन. मग त्याच्यामधले जे काही बटाटे आहेत त्याचे जे फळ आहे ते तुम्ही खाल्लं की लगेच या पॅथोजनला मारण्याकरताची इम्युनिटी याच्यामध्ये असते. का माहितीये का तुम्हाला? फळामध्ये त्या झाडामध्ये आलेल्या प्रॉब्लेमचं सोल्युशन आलेलं असतं खूपदा. निसर्ग काय करतो? स्वतःला वाचवण्याकरताच त्याच्यामध्ये बदल करत राहतो. म्हणजे ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे ना, डिसीजवाले जर्म्स आहेत, त्याला मारण्याचं सोल्युशन त्याच्या बाळाकडे म्हणजे त्या फळाकडे असतं. ऍक्च्युली पोटॅटो हे काही फळ नाहीये त्याचं, पण ते खाली डेव्हलप होतात, ते स्टेम आहेत ना. अशा पद्धतीने आपण हे करून घेऊ शकतो. ट्रीटमेंट, इंटरफेरॉन, जीन थेरपी, क्लोनिंग तर एक मस्त इंटरेस्टिंग मुद्दा आहे. स्वतःच्या बॉडी सारखाच एक नवा बॉडी तयार करणं, ते पण क्लोनिंग. तुम्ही असे ह्याच्यावरती भंगर पिक्चर पण बघितलं असेल, खूप सारे आलेत डच्चर पिक्चर क्लोनिंग बिनिंगवर, माणसांचं क्लोनिंग. एक आता मागच्या वर्षी आला होता, एकदम फालतू पिक्चर होता ह्युमन क्लोनिंगवर, आणि तो कोणाचा होता? तो अक्षय कुमार आणि कोण तो टायगर श्रॉफ, त्या दोघांचे डबल रोल, बडे मिया छोटे मिया 2. इतका फालतू पिक्चर, पण त्यात क्लोनिंग दाखवलं होतं. सो तो पिक्चर बघताना मी त्यातलं बायोटेक्नॉलॉजी पाहिलं, बाकी सगळा पिक्चर तर गेला होता डब्यात. मग रिप्रोडक्टिव्ह क्लोनिंग, अशा केसेस जिकडे रिप्रोडक्शन होऊ शकत नाहीये ह्युमन्समध्ये, त्यांना मदत म्हणून रिप्रोडक्टिव्ह क्लोनिंग, थेरपेटिक क्लोनिंग, थेरपी म्हणून. जसं आपण मगाशी म्हणालो की काही ठिकाणी प्रॉब्लेम आहे की ऑर्गन्स बरोबर काम करत नाहीये, हॉर्मोन्स काम करत नाहीये, तर अशा ठिकाणी त्यांना त्या ऑर्गन्सना किंवा त्या सिस्टीमला मदत करणारं आपल्याला सिस्टीम बनवावं लागतं. एन्व्हायरमेंट अँड बायोटेक्नॉलॉजी. It has become possible to solve environment-related various problems with the help of biotechnology. Microbial technology are already in use for treatment of sewage and solid waste. आपण मागेच बघितलंय की मायक्रोबायोलॉजीचा वापर करून आपण ह्या कचऱ्याचा कसा व्यवस्थापनाचा मार्ग शोधला, पण अजूनही आपण वेगवेगळ्या गोष्टी करू शकतो. मायक्रोब्स आर युजफुल ऑन लार्ज स्केल व्हाईल प्रोडक्शन ऑफ कंपोस्ट बाय ट्रीटमेंट ऑफ सॉलिड ऑर्गॅनिक वेस्ट. बरोबरच आहे, तेच आहे मायक्रोब्स. आणि हे बघा, ही क्लोन, पहिला क्लोन, अॅनिमल क्लोन, डॉली, तिच्या आईचा क्लोन येतो, असतं ना. तर अशा पद्धतीने बायोटेक्नॉलॉजीचा वापर केला जातो आणि अनेक गोष्टी आपण करतो. फूड टेक्नॉलॉजी, डीएनए फिंगर प्रिंटिंग आणि ग्रीन रिव्होल्युशन. आता हे सगळे मुद्दे आज काही संपणार नाहीत आपले, पण तुम्ही हे सगळं वाचा. व्हाईट रिव्होल्युशन म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये दूध बनवणं. ग्रीन रिव्होल्युशन म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये हरित क्रांती, आपल्याला पुस्तकामध्ये होती ना शाळेमध्ये असताना. ग्रीन रिव्होल्युशन खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतीचं उत्पन्न, म्हणजे असे ब्रीड्स टाकायचे की ते मॅक्झिमम आपल्याला उत्पन्न देतील. ब्ल्यू रिव्होल्युशन, ह्याच्यामध्ये काय आहे? आपल्याला ॲक्वेटिक ऑर्गॅनिझम्स म्हणजे समुद्रातल्या किंवा पाण्यातल्या लाईफला रिजनरेट करायचं आणि त्याच्यामधनं मॅक्झिमम हे पिसिकल्चर म्हणजे मासे आणि त्यासारखे प्रोडक्ट्स विकायचे. फर्टिलायझर्स, त्याच्यामध्ये पण बायोटेक्नॉलॉजीचा वापर करायचा आणि मातीचा कस चांगला ठेवायचा. इन्सेक्टिसाइड्स, ऑर्गॅनिक फार्मिंग, ह्या सगळ्याचा वापर, हे सगळेचे सगळे बायोटेक्नॉलॉजीचेच मुद्दे आहेत. बरोबर. एपिकल्चर म्हणजे मधुमक्षिका पालन, म्हणजे त्या मधमाशांना पाळायचं आणि त्याच्यापासून मध मिळवायचा. कल्टिव्हेशन ऑफ मेडिसिनल प्लांट्स लावायचे आणि त्याच्यापासून आयुर्वेदिक औषधं बनवायची. फ्रूट प्रोसेसिंग, फळं टिकवून ठेवायची. एकदा मिळालेली फळं, वर्षातली एकदा आलेली फळं ही परत मिळत नाहीत आपल्याला, त्यांना टिकवण्याकरता आपण त्यांना प्रोसेसिंग करायचं. ही प्रोसेस आपण याच्यामध्ये करतो. अशा पद्धतीने बायोटेक्नॉलॉजी हा धडा आपण आज रॅपअप केलाय, फास्ट फॉरवर्ड केलाय. पण ठीक आहे, आता आपल्याकडे एवढा वेळ नाही की आपण डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी बोलू. माहित नाही मला आपलं परत एखादं लेक्चर असेल का नाही. नसेल तर आताच बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम. असलं आपलं एखादं रिव्हिजन लेक्चर, तर आपण त्याच्यामध्ये बाकीच्या गोष्टी डिस्कस करूया. थांबूया का मग आज इकडे? थँक्यू संगीता मॅम. बाय मुलांनो.